आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। तर आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर। आषाढी वारीमध्ये आपण बघितलं तर सर्व भाविक, माझ्या मते तर यंदाचा वर्ष म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे। आपण जर बघितलं तर 17 ते 18 लाख भाविकांनी या वारीमध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि या सहभागामध्ये जर बघितलं तर आपण जे वारकरी ज्यांना या वारीमध्ये सतत एक महिनाभर चालता येत नाही असे वारकरी सुद्धा या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। इथे आपण बघितलं चौकात गल्लीमध्ये पंढरपूरच्या प्रत्येक रस्त्यामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये अनेक भाविक आपल्याला, लाखो भाविक आपल्याला पाहायला मिळतात। या वारीमध्ये आपण जर बघितलं तर या वारीमध्ये तुम्हाला तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन आपल्याला तुम्हाला दिसेल। कारण या वारीमध्ये चालत असताना बघितलं की आपण बघतो जे भाविक आहेत जे पदयात्रेमध्ये सामील होत नाही आले, परंतु वेळात वेळ काढून या कार्यक्रमाचा सोहळा छान वाटतंय। वेळात वेळ काढून आलो, गर्दी खूप आहे पण नियोजन पण चांगलंच आहे। बाबा काय सांगाल तुम्ही आपल्या सोहळ्याबद्दल? मी गेली 12 वर्ष आळंदी पंढरपूर पायी वारी करत आहे। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा पूर्ण होत असतो। तर या वर्षी वाटत होतं की पाऊस राहील, परंतु पावसाने हुलकावणी दिलेली आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांना धुळीचा आणि उन्हाचा खूप त्रास झालेला आहे। बरं, शेतकऱ्यांच्या कडनं तुम्हाला पांडुरंगाकडनं काय मागणी आहे? पांडुरंगाकडे हेच मागेल की शेतकऱ्यांना भरभरून त्यांचं धनधान्य त्यांना भरून दे आणि शेतकऱ्यांचं उज्ज्वल भविष्य लाभू दे। शेतकऱ्यांच्याकडनं एकच मागणी केली जाते पांडुरंगाकडे की आमच्या शेती भाताला चांगला म्हणजे पीक येऊ दे आणि त्यांचे चांगले दिवस सुखाचे येऊ दे। जर सुखाचे दिवस आले तर अजून भक्त या वारीमध्ये सामील होतील। धन्यवाद। हे बघा, आपल्या सोबत आता इथे जे भाविक आहेत त्या भाविकांकडनं आपण जाणून घेऊ की आपण बघतोय की जे पालखीमध्ये सहभागी झालेले मंडळी आहे आणि इथं असलेले मंडळी, आपण काय सांगाल आपल्या या सोहळ्याबद्दल? खरोखर गेले अनेक पारंपरिक काळापासून, पुराण काळापासून चालू असणारा वैष्णवांचा हा सोहळा गेली अनेक वर्ष अखंडरित्या चालू आहे। सर्व जाती धर्माचे, गोरगरीब सर्व जनता या ठिकाणी पंढरपूर सारख्या ठिकाणी एकत्र येऊन हा विठ्ठलाचा सोहळा मोठ्या आनंदाने, गुण्यागोविंदाने प्रत्येक वर्षी साजरा करत आहोत। आपण बघितलं इथे जे बघा तरुण मंडळी असेल, वयस्कर मंडळी असेल, या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला असेल, काकरा असेल, भजन असेल, कीर्तन असेल, या माध्यमातून इथे वारकरी पाहायला मिळतात। असताना बघतोय आपण माऊलींच्या पालखीच्या रथाच्या सोबत चालताना आपल्याला